यंबारिया यांच्या पेवर ब्लॉकच्या कंपनीचा सामान्यांना होतोय त्रास. मनसे पदाधिकाऱ्याने उचलला आवाज. राजू पाटील यांचा आशीर्वाद असल्याने नागरिकांना दिला जातोय त्रास. यंबारिया अर्थातच मोरेश्वर बारिया हे वसईतील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. मोरेश्वर बारिया यांनी आत्तापर्यंत मोठमोठ्या इमारती, मॉल आणि सोसायटी बांधल्या आहेत. परंतु आता यंबारिया हे लोकांना जाणून बुजून त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंबारिया विरार पश्चिमेच्या आगाशी गावातील परिसरात नुकतेच आपल्या जागेवर पेवर ब्लॉक बनवण्याची कंपनी टाकली आहे. परंतु याचा त्रास आजूबाजूच्या गोरगरीब जनतेला होत असल्याने याबाबत जेव्हा जनतेने तक्रार केली तेव्हा स्वराज्य राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष आणि मनसेचे तालुका अध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी याबाबत विचारणा केली. परंतु यंबारिया यांना नागरिकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत यंबारिया यांची ही जागा विवादित होती, परंतु आता यावर एक पेवर ब्लॉक बनवणारी कंपनी टाकण्यात आली. यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसंच ही कंपनी इंडस्ट्रीयल जागेत नसून रेसिडेन्शियल जागेत आहे. त्यामुळे एका बाजूला असलेली मोठी सोसायटी आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या चाळी यांना याचा अतिशय त्रास होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेळ मर्यादा पाळली जात नाही. रात्री अपरात्री मोठमोठ्या गाड्यांमधून या ठिकाणी माल आणला जात आहे. अनधिकृतरित्या सुरू असलेल्या या कामावर कारवाई होणे गरजेचे आहे. यंबारिया हे राजू पाटील यांच्या आधारे घेऊन अनधिकृत कंपनी चालवत आहेत. माजी महापौर राजू पाटील उर्फ नाना हे यंबारियाला या कामासाठी पाठिंबा देत असल्याने यंबारिया हा सामान्य जनतेला मुद्दामून त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंबारिया हे पेवर ब्लॉकचे काम नक्की कोणासाठी आणि कोणासोबत करतोय हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो. तसंच नागरिकांना त्रास देऊन नाना यांच्या पाठी लपण्याचे काम यंबारिया करत आहे. यंबारिया हा मूळचा आगाशीतील रहिवासी असून पैशांच्या मोहाने यंबारिया याच ठिकाणी अनधिकृत काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया या सर्व प्रकाराबाबत प्रशांत धोंडे यांचे काय म्हणणे आहे. मोरेश्वर बारिया हे आमच्या गावातील स्थानिक रहिवासी. बांधकाम व्यवसायामध्ये त्याही जवळजवळ 30 वर्ष अनेक इमारती बांधलेल्या आहेत. आगाशी येथे अयोध्यानगर, ओंकारनगर, यंबारिया प्राईड, बंगलो स्कीम अशा अनेक बांधकामामध्ये त्यांचा हात आहे. आता आपण एक नवीन असा विषय घेतो का आगाशी बारीवाड्यात गावदेवी मंदिरासमोर त्याही एक पेवर ब्लॉकची कंपनी चालू केलेली आहे. ही कंपनी संपूर्ण अनधिकृतरित्या असून त्याला कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी वसई विरार शहर महानगरपालिकेने दिलेली नाही. जागा जरी त्यांच्या मालकीची असली तरी सुद्धा त्यासाठी बांधकाम परवानगी घेणं हे गरजेचं आहे हे त्यांना सांगण्यावर ते मूर्ख नाही आहेत. कारण त्याही अनेक इमारती बांधलेल्या आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. परंतु असं असताना देखील आपल्यामुळे कोणाला त्रास होतो याचा त्याही थोडा विचार करायला पाहिजे होता. हे पेवर ब्लॉकची जी कंपनी आहे त्यालगत एक आंबेडकर नगरमधले काही रहिवासी आहेत. ते काल आमच्या मनसेच्या आगाशी शाखेमध्ये आले होते. त्यांनी आमच्याकडे तक्रार केली का असं आम्हाला त्रास होतो. रात्रंदिवस तिकडे लोडेड गाड्या येतात आणि त्या गाड्यांपासून आमची झोपमोड होते. आमच्याकडे जे काही आजारी लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, तर आम्ही त्यांना जाऊन त्यांच्या कामगारांना रिक्वेस्ट केली का तुम्ही हे रात्रीचं काम करू नका. परंतु त्याही ते काम सुरूच ठेवलं. म्हणून आता आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने आलो आहोत. तर दादा आम्हाला तुम्ही मदत करा. म्हणून मग मी त्यांना काल फोन केला मोरेश्वर बारियांना का साहेब असं असं तुमच्याबद्दल तक्रार आलेली आहे. तर त्याही मला असं उद्धटपणे सांगितलं का मी माझ्या जागेमध्ये करतो. आता शेजारच्यांना काही त्रास होत असेल तर त्याही पोलीस स्टेशनला जावं. तर हे मोरेश्वर कृष्णा बारिया यांचं जे काही वागणं आहे हे चुकीचं आहे. आणि ही जी उद्धट भाषा आहे ही त्यांची नानांचा वरदस्त असल्यामुळेच आहे. हे काय जनतेला सांगणं नव्याने नाही. परंतु मला एक असं मोरेश्वर बारिया यांना सांगायचं आहे का तुम्ही ह्या गावातच राहणार तर ह्या गावातल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होईल असं तुम्ही काही काम करू नका. जर असं तुम्ही काम केलं तर नाहक तुम्हाला कुठेतरी मनसेच्या रोषाला किंवा स्वराज्य राज्यव्यापी कामगार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागेल.
यापूर्वी देखील त्यांना मी अनेक विषयामध्ये सांभाळून घेतलेलं आणि त्यांना सांगितलेलं आहे का बारिया तुम्ही बघा, एक समजदार व्यक्ती आहात, एक सुशिक्षित व्यक्ती आहात, तर तुम्ही कोणते बांधकाम करत असताना इतरांना त्रास होईल, शेजारच्या लोकांना त्रास होईल, त्यांच्यामुळे आमच्या टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायतीत तक्रार येतील, तर अशी काही तुम्ही कामे करू नका. यापूर्वी देखील त्याही असंच एक काम आगाशी नाक्यावरती वसई विकास बँक आहे ती इमारत गावठणमध्ये उभी केली होती. त्या इमारतीच्या गावठण जागेमध्ये मूळ रहिवासी पितळे यांची देखील आमच्याकडे एक तक्रार आली होती. आम्ही त्यांना समजवलं, ह्यांना समजवलं, म्हणजे अनेक वेळेला आम्ही बारिया यांना सहकार्य केलेलं आहे, पण त्यांचा तो काय मूळ स्वभाव आहे आणि पैसे कमवण्यासाठी जे काय विरारवाल्यांचा वरदस्त असल्यामुळे काहीही करायचं ही वृत्ती काही चांगली नाही आणि ह्यापुढे आता ती चालणार नाही. यापूर्वी ओंकार नगर या कॉम्प्लेक्समध्ये देखील असा मोठा वाद झाला होता. वाद दिवाणी न्यायालयापर्यंत गेला. त्यानंतर अनेक शासकीय खात्यामध्ये पेपर उलटसुलट केल्याचे निदर्शनास आले. तरी सुद्धा आम्ही म्हणतो का गावातील स्थानिक रहिवासी आहे, त्यांनी जर गावात पैसे नाही कमवायचे तर मग कुठे जाऊन पैसे कमवायचे. आमचा हा सरळ साधा उद्देश असताना बारियांची जर ही अशी अरेरावी असेल तर आम्हाला त्याचं त्यांना एक ना एक दिवस कायदेशीर मार्गाने उत्तर द्यावं लागेल. त्यांचं स्वतःचं जे निवासस्थान आहे व्हाईट हाऊस आगाशी चाळपेठ रोडला, ते देखील गावठण जागेत आहे. आता त्यांना हे समजायला पाहिजे का आपण लोकांना जर समजा जे फ्लॅट विकतो ते फ्लॅट लोकांच्या आयुष्याची एक पुंजी असते, तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने लोकांना चांगलं बांधकाम दिलं पाहिजे, पेपरवर्क केलं पाहिजे. आणि हे असं असताना अनेक ठिकाणी ते फर्जरी पेपरची कामं केलेली आहेत. परंतु मला इतर लोकांबद्दल किंवा इतर त्यांच्या बांधकामाबद्दल काही एक म्हणणं नाही. मी फक्त त्यांना एकच विनंती करतो की तुम्ही ज्या गावात राहता, ज्या गावात तुम्हाला रोज जाणं येणं आहे, लोकांचं तोंडावर तोंड पडते, अशा ठिकाणी तरी तुम्ही अशा प्रकारची कृत्य ह्यापुढे करू नका. आज आगाशी नाक्यावर देखील त्याही जे काय बांधकाम करण्यासाठी दक्षिणेला एक जुन्या घराची इमारत तोडून ठेवलेली आहे, त्या ठिकाणी देखील वाहतुकीचा मोठा अडथळा होतो. परंतु त्यांना त्या गोष्टीचा विचार नाही. त्यांनी ते संरक्षित कंपाऊंड म्हणून त्यांच्या जागेला संरक्षित कंपाऊंड केलं, ही एक बाब वेगळी आहे. पण जनतेला जो त्रास होतो त्या त्रासाचा त्यांनी विचार केला पाहिजे. जर अशा प्रकारे हे विरारवाल्यांच्या नावावरती अशी जर समजा उर्मट वृत्ती ठेवून आगाशीतल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना ह्यापुढे कुठेतरी कायदेशीर बाबींना पुढे जावं लागेल. या अगोदर देखील काही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेल्याची त्यांना माहिती नाही, अशातला प्रकार नाही, कारण त्या गुन्ह्यांना ते सामोरे गेलेले आहेत. परंतु आता जर समजा ही अशीच प्रक्रिया चालू झाली तर त्यांना यापुढे त्रास होईल, याचा त्याने विचार करावा. आणि आमच्या ज्या काही संघटना आहेत, आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काही पक्ष आहे हा जनतेच्या हितासाठी काम करतो. कोण बांधकाम व्यावसायिक किंवा कोण नगरसेवक आहे आणि त्यांनी चुका करायच्या आणि गावकरी म्हणून त्याला पाठीशी घालायचं, हे आमच्या पक्षाचं किंवा आमच्या संघटनेचं काम नाही. तर ही गोष्ट त्याही लक्षात घ्यावी. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मी सांगतो, त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. थोडं गावकऱ्यांचा विचार करून गावकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला कायदेशीर जाचाला बळी जायला लागणार नाही. आणि जर समजा तुमची ही अशीच कामगिरी सुरू झाली तर आम्हाला आमच्या संघटनेला आणि पक्षाला काहीतरी याबाबत ठोस भूमिका घ्यावी.